माझं पहिलं शिबिर यशस्वी झाल्यानंतर मी शिबिरांची रांगच लावली. म्हणजे शिबिरावर शिबिर, शिबिरावर शिबिर, शिबिरावर शिबिर. एकही असा विषय नाही की ज्यावर मी शिबिर घेतलेलं नाही. अहो, उन्हाळ्याच्या सुट्टीत आपल्या मुलांना कुठल्या शिबिरात टाकावे या विषयावर सुद्धा मी शिबिर घेतलेलं आहे. आता बोला मग. आमच्या शिबिरामधले एक सर आहेत, मास्तर बरं का, पगारावर मी ठेवले त्यांना. तर त्यांनी मला विचारलं, का हो सर, हे आपलं शिबिर एवढं यशस्वी कसं होतं? कुठलंही शिबिर घ्या, पालक इतके पालक, हां त्यांना कसं आवडतं आपलं शिबिर? गैरसमज आहे तुमचा, आवडत वगैरे काही नाही. काय आहे, ही मुलं, ही कार्टी घरी इतका धिंगाणा घालतात, धिंगाणा घालून घालून घर डोक्यावर घेतात, म्हणून ही पालक मंडळी या कार्ट्यांना आपल्या डोक्यावर पाठवतात धिंगाणा घालण्यासाठी. त्यामुळेच मुलांना शिबिरामध्ये इतकं दंबा, इतकं दंबा, इतकं दंबा की घरी गेल्यानंतर ही कार्टी गपगार झोपली पाहिजे दमून. मग काय होईल, पालकांना सुद्धा शांत झोप लागेल. मग पहा, पुढच्या वर्षी आपल्या शिबिराला ही मुलं आलीच समजा. हे करा गंमत, पुढचा परफॉर्मन्स. तर कसं आहे की ते वजन काटा ते पाहिला आणि मला पहिल्यांदा तर हसायला झालं. काहून की आमच्या एक तर विदर्भाचा माणूस कसा आहे, कुठं काय कसा बोलीन याचं काहीच गेसिंग नाही. त्याच्यानं मग इतक्या गमती जमती आमच्या इकडे घडतात. काय झालं माहिती आहे का, एक माणूस आता ते काटा आहे असा वजन काटा, त्याच्यावर असा वजन करायला उभा राहिला. एवढा बंबुऱ्या होता तो, जाळाचा जाळा. आणि त्याच्यावर जसा उभा राहिला तर आता खाली त्याची ढेबरी अशी पुढे येईल, ते खाली काही त्याला दिसेच नाही. म्हणजे वजन किती आहे खाली दिसेच नाही. मग त्यानं तो पिच्चा सोडून दिला. मग तो त्या दुसऱ्या कॉम्प्युटराइज मशीनवर गेला, त्याने 1 रुपया टाकला आणि तिकून एक चिठ्ठी बाहेर आली, त्याच्यावर लिहिलं होतं, एका वेळेस एकाच व्यक्तीने उभे राहावे. आणि मग भाऊ दुसऱ्यांदा मायासारखा एकदम बारीक चिरीक माणूस, म्हणजे समजा आता मी असा उभा राहिलो त्याच्यावर आणि 1 रुपया टाकला तर तिकून चिठ्ठी आली बाहेर, त्याच्यावर लिहिलं होतं, आधी उभे तर राहा. तर अशी गोट होती. एक जण मला चांगला जाळाजुळा माणूस मला म्हणे, गड्या किशोर, मी म्हटलं काय, म्हणे तू या इकडे पाहिलं की असं वाटतं म्हणे जसा हिंदुस्थानात दुष्काळ पडला म्हणे, म्हणजे दुष्काळ. तर म्या म्हटलं बा तुमच्या इकडे पाहिलं की समजते दुष्काळ काहून पडला असं. नायगावकर साहेब, तुमच्या कवितेत माणसाच्या जीवनावर बारीक विनोद आहे आणि माया कवितेत बारीक माणसाच्या जीवनावर विनोद आहे. तर मी कविता ऐकवतो. कवितेचं शीर्षक आहे बारीक चिरीक. भुर्र जाईन उळून कोणी मारू नका फुक, अन मी माणूसच तसा बारीक चिरीक. भुर्र जाईन उळून कोणी मारू नका फुक, मी माणूसच तसा बारीक चिरीक. पहिल्या वर्गात होतो तेव्हा 4थ्या वर्गात घुसलो आणि पट्टी गुंडाळली होती त्यात लपून बसलो. त्यावर बसला एक जाळ्या, त्यानं भार दिला पुरा, आणि सांगा किती झाला अशीन माया हड्ड्याचा चुरा. आणि कसा वाचलो त्यातून माया मलेच ठाऊक, मी माणूसच तसा बारीक चिरीक. गिल्ली दांडू खेळायची तर मला भल्ली वाटे भीती, दांडू समजू नये का मला धरलं होतं हाती. आणि असा हानला हो टोला दूर दूर अभायात, गिल्ली होती जाग्यावर आणि चड्डी त्याच्याच हातात. आणि गिल्ली दांडू खेळाची मी डबल नाही केली चूक, आणि मी माणूसच तसा बारीक चिरीक. मोठा झालो काले जात गेलो तरी तसा दिसो, मोठा झालो काले जात गेलो तरी तसा दिसो. कांबळी साहेब, कोणाले ना दिसो पण मी काले जातच असो. लग्नासाठी माया फोटो जेव्हा पोरीच्या बापाले धाडला, तर तिचा बाप म्हणे ह्याचा एक्सरे कायले काढला. आणि मोठ्या मुश्किलनं भाऊ जेव्हा माया लगन जुटलं, मोठ्या मुश्किलनं भाऊ जेव्हा माया लगन जुटलं आणि भूकंप झाला की कसं वाटते तसं मला वाटलं. मी सायकली सारखा आणि माई बायको टरक. धन्यवाद. मी माणूसच तसा बारीक चिरीक. थँक्यू. एकदा एक पालक मला भेटले आणि त्यांनी मला विचारलं, अहो माझ्या मुलाला काही गोष्टी शिकवायच्या आहेत, म्हणजे उदाहरणार्थ डोंगरावर कसं चढायचं, झाडावरून कैऱ्या कशा तोडायच्या, नाच गाणी कशी करायची, किंवा पोहायचं कसं, चक्क विहिरीत. असं एखादं शिबिर आहे स्वस्त आणि मस्त. त्यांना म्हटलं, अहो फार फार वर्षांपूर्वी शिबिराची आवश्यकताच नव्हती, कारण प्रत्येक मुलाला आपलं स्वतःचं असं मामाचं गाव असायचं. आता मात्र मामाचं गाव नाही, काहीच नाही. त्यामुळे काय आहे,
आमच्यासारख्या शिबिर घेणाऱ्या लोकांचं फावतं. आता मामा नाही त्यामुळे आम्ही त्यांना आणि पालकांना मामा बनवतो आणि त्यांचं शिबिर घेतो. आहे की नाही गंमत. ब्रेक घ्या ब्रेक.